काल हा हॉल जसा बनत होता तर सगळ्या म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की माझे गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर मी म्हटलं जेव्हा हे घर बनेल तर पहिली फ्रेम ही लागली. वा, कमाल. जे आमचे मित्र आहेत निलेश आर्टिस्ट त्यांनी मला गिफ्ट केलं हाताने पेंटिंग काढून. होय, ही हाताने पेंट केलेलं आहे, त्यांनी मला ते गिफ्ट केलं. आणि मी ही जेव्हा ही फ्रेम लागली घराला मला असं वाटलं माझं घर भरलं. कारण आज आमचे जे काही सगळे त्यांच्यामुळे करेक्ट. आणि आमचे तथागत. आणि आज थोडासा आमचा एक भावनिक क्षण झाला. 2015ला आमचे बाबा आम्हाला सोडून गेले. आणि जेव्हा आता आपण काही थोडंसं करतोय तर ते बघण्यासाठी ते नाही आहेत. तर त्या आईला थोडं म्हणा किंवा मला म्हणा, आम्ही सगळ्याच फॅमिलीला आपल्याला असं वाटतं ना की आपला घरचा मोठा माणूस हे असं आधार असतो एक. म्हणजे नाही, आपण जे त्यांनी स्ट्रगल केलेलं आहे, आता आपण काही गोष्टी करतो तर आपल्या आपले छोटे असतात त्यांनी केलं की आपल्याला आनंद मिळतो ना की आपण जे केलं त्याच्यामुळे लोक मजा घेत आहेत. तर तसं आज होतं थोडा इमोशनल होतं त्या दिवशी. पण मला राहून असं वाटत होतं की यार आपलं सगळं होते पण हे बघायला आपले बाबाला आहेत, ॲटलिस्ट बघायला तरी पाहिजे होते. असं ते. पण गौरव, जेव्हा तू सुरुवात केली होतीस तेव्हा त्यांच्यापर्यंत तुझी कला तर त्यांना माहिती असेल की तू मिमिक्री करतोयस? नाही, हे होतंच माहिती सगळ्यांना. त्यांना असं होतं की ते पण एवढं मला सगळ्यांनी सांगितलं की कर पण प्रामाणिकपणे कर. हे बघा, आपण पण मुलगा असतो, 10 वर्ष 12 15 18 20 25 30 त्या वयातनं पण ते आलेले असतात. पण त्यांना त्या काळी कदाचित काही मिळालं नसेल, मग त्यांनी ते आपल्यातनं बघितलं असेल. पण मी देईपर्यंतच तर असं जेव्हा कधी असं मोठे क्षण येतात तेव्हा असं वाटतं की नाही आपला परत प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते. त्यामुळे आता जे आहे ते आपले छोटे मोठे आहेत आमच्या घरातले, त्यांच्याकडे बघून आपण एन्जॉय करूया. पण मला असं वाटतं ते तुला सांगतील की तुझे पाय नेहमी जमिनीवर ठेव आणि असंच काम करत राहा. आपले पाय कायम जमिनीवर राहील. म्हणून तर माझ्या दाराची नेम प्लेट फिल्टर बडाचा बच्चन. कारण मी जेव्हा इथलं मी फिल्टर बडातनं आलोय हे मला कायम लक्षात राहिलं पाहिजे. तिथली मंडळी सगळी आली, येणार आहे संध्याकाळी. आज सगळ्यांना झाडून बोलवलेलं आहे, जितक्या माझ्या परिचय आहेत सगळ्यांना बोलवलेलं आहे. काही राहिले असतील काय असेल मी त्यांची माफी मागतो, पण त्यांना मी परत घेऊन येईन आणि त्यांना सगळ्यांना सांगितलं की तू तुमचं घर आहे, माझं नाही.